पेण तालुक्यातील 9 वर्षांची निष्पाप आदिवासी मुलगी खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या आरोग्य यंत्रणा आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज गुरुवार 30 जुलै 2026 पासून पेण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। चुकीच्या औषधोपचारामुळे खुशबूला आपला जीव गमवावा लागला होता। तिचे वडील नामदेव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे आणि संतोष ठाकूर यांच्यासह अनेक सहकारी गेली 2 वर्ष या न्यायासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत। हैराण करणारी बाब म्हणजे या संवेदनशील प्रकरणाचे 2 वेळा विधानसभेत देखील पडसाद उमटले। त्यानंतर एक चौकशी समिती गठीत करण्यात आली। या समितीच्या अधिकृत अहवालात उपचारात वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले। तरीही पेण प्रशासन आणि स्थानिक पोलीस FIR दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय। पेण तालुक्यातील वरवणे येथील एका आदिवासी मुलीला कुष्ठरोग नसताना तिला चुकीचे औषधोपचार दिले आणि 9 वर्षाची ती आदिवासी चिमुरडी मृत्युमुखी पडली। मागील 1.5 वर्षापासून त्या मुलीचे वडील, आई वडील आणि मी स्वतः म्हणजे आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, राजीव गांधी पंचायत राज ह्या सगळ्या संघटना वारंवार प्रशासनाकडे विनंती करतोय की हा अक्षम्य गुन्हा आहे। कारण त्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार जी काय आरोग्य यंत्रणा असेल किंवा जी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यंत्रणा असेल ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे। आम्ही वारंवार FIR ची मागणी करत आहोत। ज्याविषयी अधिवेशनामध्ये 4 आमदार प्रश्न उचलतात तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही, टाळाटाळ करते। हा विषय जो आहे फक्त एका मुलीपुरता किंवा आदिवासी मुलीपुरता नाही आहे, तर हा पूर्ण आदिवासी समाजावर होणारा आघात आहे। कारण एका ह्या घटनेमुळे जर दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यात असे आणखी गुन्हे घडतील आणि कुणी याला जबाबदेही नसेल। त्यामुळे उद्या दिनांक 30 जुलैपासून मी आणि आमचे सगळे सहकारी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसहित पेण तालुक्यातील पेण प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहोत। आणि त्या उपोषणाचा उद्देश असा आहे की जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही, FIR होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी ह्या एकंदरीत ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खुशबूला न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमरण उपोषणात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो।